एका विद्यार्थ्याला, एका मुलाला किंवा एका मुलीला नीट पास होऊन मेडिकलला नंबर लागण्यासाठी तिचे आई वडील, तिचे भाऊ, तिचे मामा, त्या मुलाचे मामा, काका काकी सगळं घर मिळून किती मेहनत लागते बेटा? आणि एवढ्या वर्षाची मेहनत करून त्याग किती करावं लागतंय? राजा शिवाजी आला तरी सुद्धा बघायला जावं का नाही विचार करायची वेळ का? परीक्षा तोंडावर आहे, तुरंत उडतच जाते. पिझ्झा खावा का? खाऊ वाटला तरी सांगायचं अभ्यास करायचा खाल्ल्यावर झोपी कमीच का एवढंच का नको नाही मला असं म्हणून पावला पावलाला त्याग करून बलिदान करून आई वडील पोटाला चिमटा देऊन मुला मुलींना इथं ठेवतात. हे हिरो सगळं एवढं कष्ट, सगळ्या परिवाराचं कष्ट, शिक्षकाचं कष्ट, विद्यार्थ्याचं कष्ट आणि एवढं सगळं झाल्यानंतर पेपर दिल्यावर कळतंय की लीक झालता. एकतर तो मूळ सगळा बनून येणं, परीक्षा मोडवर विद्यार्थी येणं, त्याची मेंटॅलिटी बनणं, 2-4 वर्षाचा अभ्यास कदाचित काही जण रिपीट केलेले, सगळं मिळून तो बिंदू परीक्षेचा तो मौसम येऊन सुट्टी लागली, सगळं डोक्यातलं डिलीट झाले आणि आता रिपीट परीक्षा द्यायची. आजचा पेपर बरा होता, 600-650 पडणार होते, 500च्या पुढे जाणार होतं. नंतर येणारा पेपर कसा येणार आहे? आणि या फ्रस्ट्रेशन मध्ये कित्येक कुटुंबातले आई वडील सुद्धा जीव गमावू शकतात, अटॅक येऊ शकतो, मुला बाळाचे जीव जाऊ शकतात आणि करिअर खराब होऊ शकतं. हे संकट आहे आणि हे सगळं संकट कशामुळे आले? या 10-12 वर्षापूर्वी हे बेजबाबदार सरकार, हिंदूचं नाव घेऊन सत्तेवर आलेलं हे देशद्रोह्यांचं सरकार येण्याच्या अगोदर ही सगळी यंत्रणा शासकीय संस्थेमार्फत, शासनामार्फत चालवली जात होती. गेल्या 10-12 वर्षापासून यांनी फक्त पैसे कमवण्यासाठी NTA, कोण आहे NTA? कोण आहे ती साले हरामखोर आमचं भविष्य ठरवणाऱ्या? परीक्षेला फीस किती आहे? 2000. कॅल्क्युलेटर करा, 2000 गुणिले 23 लाख करा, 300 कोटी. मला सांगा, परीक्षा कुठं होती तुमची? महाराष्ट्रात आणि देशात पुणे ठिकाणी कॉलेजमध्ये. त्याला काही भाडं असते का? टेबल नवीन आणावं लागते का? पेन तर घरूनच घेऊन जातो. मग 360 कोटी रुपये लागतात कशाला? हिंदू म्हणून पैसे खाण्यासाठी यांनी खासगी संस्था नेमली. आज मला सांगा, एवढं कांड होत या 4 दिवसात तुम्ही कुणी वाचलंय, बघितलं का की कोणीतरी सस्पेंड झालंय? कोणीतरी राजीनामा दिलाय? अरे काँग्रेसचं सरकार होतं, डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर मुख्यमंत्री होते. त्यांच्या मुलीचा नंबर MBBS ला लागण्यासाठी 2 मार्क चोरून वाढीला गेला. त्यांच्या परस्पर झालं ती, पण तरी माझ्या मुलीसाठी बेकायदेशीर काम झालं म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेसनं तो
23 लाख पोरांचं पुरीचं वाटोळं केल्याच्या नंतर ह्या हरामखोर भाजपवाल्यांनी कुणाचा राजीनामा घेतला? तो सगळा विश्वासी वैष्णव काय करतोय? कोण? धर्मेंद्र प्रधान. अरे कसला धर्मेंद्र? ती धर्मेंद्र जगणार, ही धर्मेंद्र वेगळं. कसला धर्मेंद्र? धर्मेंद्र जितेंद्र ही तर उंदर आहे. तुमचं आमच्या गोरगरिबाच्या विद्यार्थ्याचं भविष्य कुरतडून खाणारी उंदर आहे ती. म्हणून या उंदराला येणाऱ्या काळात आपण आश्रय द्यायचा, कारण हे आपल्या स्वप्नाची वाट लावायला बसले, आपल्या आयुष्याची रांगोळी करायला बसले. म्हणून यांना आपण शिक्षा दिली पाहिजे आणि सगळ्यांनी सोशल मीडियावर ट्रेंड चालवला पाहिजे. जवाब दो, जवाब दो, भारत सरकार जवाब दो. जवाब दूसरा ट्रेंड चलवा लागल. इस्तीफा दो, इस्तीफा दो, मोदी सरकार इस्तीफा. इस्तीफा दो, इस्तीफा दो. अश्विनी वैष्णव यांना म्हणा, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो, इस्तीफा दो. आणि आम्ही प्रत्येक जण आपापल्या देवावर ज्याची ज्याची श्रद्धा आहे, ज्याला ज्याला आपल्या आई वडिलाच्या कष्टाची कदर आहे, ज्याला ज्याला स्वतःच्या कष्टाची कदर आहे, त्यानं आपल्या इष्ट देवतेला घरी गेल्यावर प्रार्थना करा. ही नीटचं पेपर फोडण्यासाठी खासगी संस्थाला परवानगी देणाऱ्या आणि खासगी संस्था आणि सरकारच्या माध्यमातून लाखो करोडो विद्यार्थ्यांचं, गोरगरिबाचं, 18 पगार जाती धर्माच्या लेकरांचं भविष्य वाटोळ करणाऱ्या या सगळ्या हरामखोराचं प्रत्येकाचं वाटोळ कर. आणि ठरवा या सरकारचे जे दोष आहेत, त्या विद्यार्थ्याचे जे दोष आहेत, या गोरगरिबाच्या स्वप्नाची राख रांगोळी करणारे जे आहेत, आमच्या आई वडिलाच्या अश्रूची बेपर्वा करणारे जे आहेत, आमच्या गोरगरिबाच्या लेकराच्या विद्यार्थ्याच्या जीवनाची बेपर्वा करणारे, राख रांगोळी करणारे जे कोणी आहेत, त्यांचं कधीही कल्याण होणार नाही. आणि कल्याण होईल असं कृत्य माझ्या स्वतःच्या हाताने होणार नाही. असं प्रत्येकानं मनामध्ये प्रतिज्ञा करा, स्वीकार करा. मी आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं, लातूरच्या विद्यार्थ्या, लातूरच्या क्रांतिकारक विद्यार्थ्यांच्या वतीनं, ज्या विद्यार्थ्यांनी गेल्या 30 वर्षात मोठी क्रांती, मोठा निकाल देऊन एक लातूरची आन बान शान वाढवली आहे, त्या विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि मी खात्रीपूर्वक सांगतो, तुम्ही कुण्या एका दुसऱ्या माणसामुळं, कुण्या पीव्ही कुलकर्ण्यामुळं लातूर बदनाम करण्याच्या भानगडीत जाऊ नका. कारण लातूर कुणा एकटा डोक्याचं नाही, लाखो करोडो विद्यार्थ्यांचं, आई वडिलांच्या कष्टाचं, त्या विद्यार्थ्याच्या कष्टाचं फळ म्हणजे लातूर पॅटर्न आहे. हे बदनाम कुण्या एका दोघामुळे होणार नाही आणि आम्ही ते होऊ देणार नाही, असाही आपण निर्धार करूया. मिळालेल्या मुक्तीनंतर जे काही क्लासेस आता 21 जून ठरले, या दरम्यान क्लास घेत असताना आम्ही सर्व क्लास चालकांना, सर्व महाविद्यालयांना, काँग्रेस पक्षाकडून आमचे ऍडव्होकेट किरण जाधव साहेब आणि मी अभय साळुंके, आम्ही दोघांनी विनंती केली आहे की आता ह्या वाढीव काळ दुर्दैवानं आलाय, या पिरियड मध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन जे काही क्लासेस मार्गदर्शन करावं लागेल त्याची फीस कुणीही आकारू नये. जर तुम्ही आकारण्याचा प्रयत्न केला तर आम्ही विनंती करू, आकारू नका. विनंतीवर मी नाही ऐकलं तर मग आम्ही आमच्या स्टाईलनं सांगू, आकारता येणार नाही. आणि एक लक्षात घ्या, मी खास करून आभार मानू इच्छितो तुमच्या सगळ्याच्या वतीनं की तुमच्यावरलं, विद्यार्थ्यावरलं संकट लक्षात घेऊन आपले खासदार आदरणीय डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब इथं स्वतः आले.
कोणत्याही युवकाचा असो, महाराष्ट्रामध्ये कुठेही कुणावर संकट आलं, आपण पुण्यातल्या एमपीसीच्या आंदोलनात सुद्धा पाहिलंय, सगळ्यात पुढे होते आमचे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराजदादा मोरे. ते आज फक्त तुमच्यासाठी चालले. येण्याशिवायचे प्रदेशाध्यक्ष खास छत्रपती संभाजीनगरहून तुमच्या खांद्याला खांदा देऊन लढण्यासाठी या ठिकाणी आलेले आदरणीय सागरजी साळुंके. आणि हे सगळे आंदोलन आयोजित करण्यासाठी या ठिकाणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश देशमुख. कुठे निलेश भैया? जोडीदार दोघाला करा एकदा. विष्णूजी दायगुडे युवक शहराध्यक्ष आणि आपले लाडके येण्याशिवाय जिल्हाध्यक्ष रोहित बिरादर. हे आंदोलन यांनी आयोजित केलंय. त्या सगळ्यांना प्रवीण सूर्यवंशी, प्रवीण कांबळे, त्या सगळ्या टीमनं, मनोज चिखले असतील, आमच्या सर्व टीमने या ठिकाणी सहकार्य केले. आणि पुन्हा एकदा आभार मानतो की शिवराज दादा, आदरणीय खासदार साहेब, आदरणीय सागर भैया, आपण सगळ्यांनी येऊन या लातूर पॅटर्नचं लक्षण करण्यासाठी, या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आज तुम्ही सावलीत आहे, नेते मंडळी सगळे उन्हात आहेत. हा काँग्रेसचा संस्कार. तर मी विनंती करतो सन्माननीय सागरजी साळुंके यांना, येण्याशिवाय प्रदेशाध्यक्ष. सर्वांना नमस्कार. मागील 4 वर्षापासून सलग आपण बघतोय की नीटचा पेपर फुटत आहे. 2024ला सगळ्यांनी पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात नीटचा पेपर फुटला होता. तेव्हाही मोठा गदारोळ या देशात झाला होता. तरी पण ज्या सरकारे ते वारंवार एक चूक करत आहे की फक्त श्रीमंतांच्या पोरांनी 10 लाख रुपये देऊन, 30 लाख रुपये देऊन पेपर विकत घ्यायचा आणि त्यांनी नीट पास करून त्यांच्या जागेवर सरकारी कोट्यातून MBBS ऍडमिशन घ्यायचं. या गोष्टीचा विरोध करण्यासाठी तुम्ही सर्वजण इथं जमलात, त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि यापुढे तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा, तुमच्या सहकाऱ्यांना सांगा की हा अन्याय किती दिवस तुम्ही सहन करणार. या विरोधात तुम्ही आवाज उचलला पाहिजे का नाही उचलला पाहिजे? ताकदीने उचलला पाहिजे ना. मग तुम्ही इथून आता हे आंदोलन आपण आक्रमकपणे करून सरकारचा प्रश्न तर विचारणार आहोतच, पण एक्झाम झाल्यानंतरही तुम्ही स्वस्थ बसायचं नाहीये. तुम्ही सहकाऱ्यांना सांगायचंय की या प्रश्नावर तुम्ही सोशल मीडिया असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, यावर आपण सरकारचा प्रश्न विचारला पाहिजे. आज तुम्हाला वारसा इथे, तुम्ही सगळ्यांनी इतिहासाचा अभ्यास केलेला असेल. तुमच्याच वयात असताना भगतसिंगांनी शेती प्रश्नावर भाष्य केलेले, सामाजिक व्यवस्थेवर भाष्य केलेले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी चळवळ राबवलेली. तुमचं वय त्यांचं वय एकच होतं ना मित्रांनो, एकच होतं ना. किंबहुना तुमच्यापेक्षा ते लहान असते. 21व्या वर्षीच ते त्याच्या फाशीवर गेले. वयाच्या 16व्या वर्षी भगतसिंगांनी सामाजिक प्रश्नावर भाष्य करणं चालू केलं होतं. तर तुम्ही पण भगतसिंगांचेच वारसदार आहात ना, तुम्ही पण सामाजिक प्रश्नावर, पेपर फुटीवर भाष्य करणं गरजेचं आहे. इथून पुढे ताकदीने जे जे आपल्या विद्यार्थ्यांविरोधात होईल त्या विरोधात आपण आवाज उचलायचा आहे, अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. आदरणीय युवकांचा बुलंद आवाज, तुमचे आमचे लाडके, प्रत्येक प्रश्नावर युवकासाठी महाराष्ट्रामध्ये छातीचा चोप करून लढणारे आदरणीय शिवराजदादा मोरे. नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, विशेषतः माझ्या सगळ्या भगिनींचं मनापासून अभिनंदन. कशासाठी परीक्षा व्हायची आधीच करतोय अभिनंदन यासाठी की तुम्ही एका चिमणीची गोष्ट ऐकली असेल. जंगलाला जेव्हा आग लागते तेव्हा सगळे प्राणी जंगलातून पळत असतात आणि सुरक्षित जाण्याचा प्रयत्न करत असतात. पण एक चिमणी असते ती एका तलावातून चोचून पाणी घेऊन ते आग विझवण्याचा प्रयत्न करत असते. जाताना कावळा विचारतो
की तुझा जीव केवढा, जंगल केवढं आणि तुझ्या एका चोचीतल्या पाण्याने काय होणार आहे. तर चिमणी उत्तर देते, जेव्हा इतिहासामध्ये नोंद होईल त्या जंगलाला आग लागली होती तेव्हा माझं विझवणाऱ्यामध्ये नाव असेल, बाकी सगळ्यांचं पळणाऱ्यामध्ये नाव असेल. आणि तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन की तुम्ही आज इथे उपस्थित आहात. देशामध्ये जे काय घडतंय, आपल्या राज्यामध्ये काय घडतंय त्याचा निषेध नोंदवण्यासाठी तुम्ही उभे आहात. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा ही गोष्टी, जेव्हा तुम्ही डॉक्टर व्हाल, मोठ्या मोठ्या पदांवर जाल, तर तुमच्याकडे पण एक लागण असेल की या सगळ्या गोष्टीमध्ये विरोधाला विरोध करायला नाही, तर अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी आम्ही इथे आमचं समर्थन उपस्थित होतो. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. नॅट बद्दल तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे, म्हणजे काय सांगा बरं. नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे का ती? नॉन ट्रस्टेबल एजन्सी झाली, बरोबर आहे ना? त्यांच्यावरती कुठला ट्रस्ट आहे का? आपल्या देशाचे प्रमुख कोण आहेत? नरेंद्र मोदींची डिग्री काय आहे? आमच्या काळात एक पिक्चर होता राजा बापू, त्याच्यात वेगवेगळ्या डिग्री असायच्या. एक वकिलाची डिग्री, डॉक्टरची डिग्री, इंजिनियरची, गोविंदाचा. ते देशाचे पंतप्रधान त्यांच्या डिग्रीचा पत्ता नाही आणि ते खऱ्या अर्थानं राजा बापू आहेत. त्यांच्या स्वतःकडे डिग्री नाही, त्यांच्या स्वतःची एक डिग्री आहे. ते देशातली शिक्षण व्यवस्था कशी चालवणार या सगळ्यांचा विचार करण्याची खऱ्या अर्थानं परिस्थिती आज आलेली आहे. आणि देशामध्ये तुम्ही शिकलात काय नाही शिकलात काय, देशात कोणाला काही फरक पडत नाही. आपण 10 लाखाचा सूट घालून 25 लाखाचा गॉगल घालून फॉरेन टूर आपली झाली की आपलं सगळं भागलं. ही या देशातली वास्तविक परिस्थिती आहे. आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की सोनं कोणी खरेदी करू नका सांगितलं, कुठं बाहेर फिरायला जाऊ नका, ऐकलं ना? दुसऱ्याच दिवशी पंतप्रधानांचा रॅली चालू झाली गुजरातमध्ये तापा घेऊन. तिसऱ्याच दिवशी ते फॉरेन टूरला निघून गेले. आम्ही काँग्रेसवाले, महात्मा गांधींच्या पक्षातले आहे. महात्मा गांधींनी आयुष्यामध्ये एक सिद्धांत केला, दुसऱ्याला आपण सांगतो ते आधी स्वतःवर अवलंबून करायचं, स्वतः ते प्रॅक्टिस करायचं, मग दुसऱ्याला सांगायचं. आणि देशामध्ये तेच चाललेलं आहे. मला आपल्याला सांगायचं की गेल्या 5 वर्षामध्ये देशामध्ये 65 पेपर लीक झालेले आहेत. किती? 65. तुमच्या सगळ्यांच्या आई वडिलांनी तुम्हाला प्रचंड कष्टाने मेहनतीने इथं पाठवलेलं आहे, बरोबर का? तुम्ही अनेक पालकांनी एज्युकेशन लोन घेऊन आपलं सोनं घाण ठेवून तुमच्या शिक्षणासाठी प्रयत्न केलेले आहेत. आपल्या जवळच्या नात्यात कुणाचं लग्न जरी असेल तर सगळं तुमच्या ह्या सगळ्या परीक्षा चाललेल्या आहेत. तुमच्या सगळ्या अभ्यासासाठी आपले आई वडील ते कॉम्प्रोमाइज करतात. आपल्या घरात लग्न असेल तर त्या लग्नाला जाण्यास टाळलं. आपल्या नातेवाईकांपैकी कुणी एखादं जगावलं तरी देखील आपण घरामध्ये आपल्या आई बाप वडील म्हणतात की जाऊन दे, एक कुणी तर जाऊन दे, एक कुणी तर आपल्या मुलीबरोबर मुलाबरोबर असून तिचा अभ्यास चालू आहे. आणि आपल्या आई वडील एवढा त्याग करतात, तुम्ही एवढा त्याग करता, तुम्ही दिवसातले 12-12, 13-13 तास अभ्यास करता. आणि जेव्हा अशी परिस्थिती घडते, एखादा पेपर लीक होतो, तेव्हा तुमच्या सगळ्यांची मानसिक परिस्थिती काय होती, आर्थिक परिस्थिती काय होती? ही परीक्षा पुढे ढकलली म्हणजे तुमचा 1 महिन्याचा इथला खर्च वाढला, 2 महिन्याचा इथला खर्च वाढला, ट्युशन फी वाढली, मेसची फी वाढली, सगळ्या गोष्टींचं वाढलं. आपण एकंदरीत आपल्या आई वडिलांवरती आर्थिक उदर टाकतोय. अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे. जेव्हा हा पेपर लीक होऊ शकतो तर एक्झामिनेशनच्या निकालावरती आपण काय विश्वास ठेवायचा, ही पण खऱ्या अर्थानं आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही सगळेजण आज इथं 43-44 डिग्री महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून तुम्ही गाव वस्ती शहरातून इथं येऊन लातूरमध्ये शिकत आहात. आणि आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की या देशामध्ये संवेदनशील सरकारच उरलेलं नाहीये. कारण का या देशामध्ये कट्टरतेकडे हा देश चाललेला आहे. त्यामुळे धर्माचं नाव घेतलं की इथं काही केलं तरी चालतं, इथं पेपर लीक झाला तरी चालतो. उद्या आज 3 रुपये पेट्रोल डिझेलचा भाव वाढल्यात, उद्या आणखी वाढणार आहेत, अजून एक 10, 15, 20 रुपये वाढणार आहेत. या देशात कोणाला काही फरक पडत नाही. तुम्ही जगला काय मेला काय कोणाला काही फरक पडत नाही. कारण का आपण धर्मांच्या शक्तीकडे चाललेलो आहे. आणि धर्माचं नाव घेतलं, जातीचं नाव घेतलं की आपण सगळं विसरतो आणि आपण बटन दाबतो. तुम्ही अजून कोणी मतदान केलेलं नाही ना आयुष्यामध्ये? मी तुम्हाला एक सांगतो, हे आंदोलन चालू आहे, तुमचा लढा आम्ही लढत. पण आयुष्यामध्ये तुम्ही पुढच्या वर्षी किंवा अजून 2 वर्षात जेव्हा कुठली निवडणूक व्हाल तेव्हा आपण मत देताना तुम्ही विचारपूर्वक मत दिलं पाहिजे. आपण या सगळ्यांकडे 2 व्हीलर आहे की नाही? आपण एखाद्या पेट्रोल पंपावरती जातो
तेव्हा विचार करतो या पेट्रोल पंपावरती चांगलं पेट्रोल मिळतं, तिथं आपण पेट्रोल टाकूया. आपण मंडईमध्ये भाज्या घ्यायला जातो तेव्हा आपण भाजीची पेंडी 4 वेळा असं करून बघतो की भाजीची पेंडी चांगली आहे का नाही. एखादा लिंबू जरी घेतो विकत, लिंबू पाठवून बघतो की लिंबू चांगला आहे का लिंबू सडलेला आहे. पण आपलं लाख मोलाचं मत देताना देखील आपण लाख वेळा विचार करून मत दिलं पाहिजे की आपण कोणाला मत देतोय, कोणाला मत देतोय. आणि आम्ही या सगळ्याच्या विषयावरती आंदोलन पूर्ण देशामध्ये करत आहोत. तुमच्या सगळ्यांचं समर्थन मागत आहोत. मागत असताना आमची एकच मागणी आहे, याबद्दलचा कठोर कायदा या देशामध्ये झाला पाहिजे. कारण का अशा पद्धतीचे रॅकेट्स अनेक वेळेला पेपर लीक होतात आणि सगळे इंटरलीक होतात आणि सगळ्यांची लीक होते आणि पक्षाकडे किंवा मोठ्या अधिकाऱ्यांकडे सीबीआय इन्क्वायरी होती, अनेक इन्क्वायरी होतात, पण कोणाला काय होत नाही. जेव्हा कोणी पेपर लीक करायचा विचार जरी मनामध्ये आला तर त्याचे हात पाय कापले पाहिजे. अशा पद्धतीचा कायदा या देशामध्ये आला पाहिजे हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. आपण खऱ्या अर्थाने लातूर शहरामध्ये आहात. लातूर शहरामध्ये 20-25 हजार विद्यार्थी या सगळ्या परीक्षांसाठी येतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात, जिल्ह्यातून येतात. आणि खऱ्या अर्थानं मी आभार मानेन की या लातूर घडवण्यामध्ये विलासराव देशमुख साहेबांचं मोठं योगदान आहे, त्यांचं मोठं सेवाचं वाट आहे. आणि लातूर जी काही लातूरचा पॅटर्न बसवून दिला, लातूर सुरक्षित केलं, इथं सोयी सुविधा दिल्या. महाराष्ट्रातून देशातून इथं विद्यार्थी येतात आणि इथं वास्तव्य करतात. कारण का इथं महाराष्ट्रातील कुठल्या शहरामध्ये एवढे विद्यार्थी जात नाहीत तेवढे लातूरमध्ये येतात. तिथं श्री विलासराव देशमुखांना जातात. कारण का इथं कोणाला बाहेर न आला तरी आपला म्हणून स्वीकारण्याची ताकद आणि आपल्या लातूर शहराने एक संस्कृती घालून दिलेली आहे. मला आपल्याला एकच सांगायचं, आपण काय करू शकाल नाही शकाल हा पुढचा विषय, पण आपण ट्विटर वापरता, इंस्टाग्राम वापरता, फेसबुक वापरता. आवाजाने सांगितल्याप्रमाणे आपण सगळ्यांनी ट्रेंड चालवला पाहिजे. जवाब दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. कारण का आपण जर काय वोकल नाही झालो, आपण जर बोललोच नाही तर आपल्याला कोणी ऐकणार नाही. आयुष्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्याला जे काही त्रास असेल, ज्या समस्या असतील त्याच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे. आपण एक तास कधी आवाज उठवला पाहिजे. कारण का आपण जर शांत राहिलो आयुष्यामध्ये तर आपली दखल कोणीच घेणार नाही. आपण आवाज उठवला तर आपण सगळ्यांना लीड करू शकतो. एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. इथं आमचे खासदार साहेब देखील आपल्या सगळ्यांना समर्थन देण्यासाठी उपस्थित आहेत. खासदार साहेब आपला प्रश्न संसदेमध्ये मांडतीलच, पण आज ते एवढ्या उन्हामध्ये देखील आपल्या सगळ्यांना संबोधित करण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचा देखील मी मनापासून आभार करतो. इथं जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभयदादा असतील, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरणदादा असतील, आमचे NSIचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके आहेत, आमचे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विष्णुदास जायगुडे, जिल्ह्याचे अध्यक्ष निलेशजी असतील, आमचे सगळेच असतील, आमचे रोहित बिराजदार NSIचे एकदम डॅशिंग अध्यक्ष आहेत, ते देखील येत आहेत, प्रवीणजी बिराजदार आहेत, महेशजी मेत्रे आहेत, आमचे संजय जोगवाळे, सर्वच आमचे आमिर अब्दुल सगळ्यांचे गौरवजी सगळी मंडळी आपल्यासोबत सगळ्यांसोबत संपर्कात राहतील. आपल्याला इथं ह्या परीक्षेचा विषय नाही, इथून पुढच्या काळामध्ये जरी काही अडचण आली तरी तुम्ही NSI युवक काँग्रेसच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांना तुम्ही भेटू शकता, आपली समस्या सांगू शकता. तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याचं काम आम्ही सगळे करू, एवढंच आपल्या सगळ्यांना सांगतो. हा आवाज उठवण्यासाठी आपण सगळे इथं जमला, तेवढ्या उन्हामध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि हा लढा आपण सगळे एकत्र मिळून लढूया आणि जिंकूया. माझ्यासोबत एकच करा, लढेंगे और जीतेंगे. माझं लढेंगे, आपले लाडके आपल्यासाठी एवढा उन्हात येऊन कामलेले, आपल्या आंदोलनात सहभाग घेतलेले आणि लोकसभेत सुद्धा आपला प्रश्न मांडण्यासाठी सज्ज असलेले लातूर पॅटर्नची बदनामी रोखण्याचा निर्धार काँग्रेसचा आहे आणि लातूरच्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य सुरक्षित ठेवण्याचा निर्धार काँग्रेस आणि युवक काँग्रेस आणि NSIचा आहे. हे ठामपणे या सरकारला बजावून सांगण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर खासदार शिवाजीराव काळगे. थँक्यू दादा. या आंदोलनाला उपस्थित असलेले आपले महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय मोरे दादा, NSIचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय साळुंकेजी, आमचे जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंके, शहराध्यक्ष किरण जाधवजी,
इथं उपस्थित असलेले NSUIचे आमचे निलेश भाऊ, रोहित दादा, विष्णू धायगुडेजी, इतर सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेले आमचे सगळे पदाधिकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट आपण सध्या फेस करत आहोत. सातत्यानं विरोधी पक्ष आवाज उठवून सुद्धा वारंवार जी 12वीच्या परीक्षेमध्ये घोळ घातला जातोय, गोंधळ घातला जातोय, तो खरंच दुर्दैवी आहे. आणि गेल्या वर्षी नीटच्या परीक्षेमध्ये झालेला गोंधळ, त्यासाठी विरोधी पक्षांनी इतका प्रचंड गोंधळ लोकसभेमध्ये करून सुद्धा त्या पेपर फुटीमध्ये समाविष्ट असलेल्या लोकांना अद्यापपर्यंत सरकारकडून कसलीही सजा झालेली नसल्यामुळं त्या चोरांचं फावलेलं आहे आणि याचा आधार घेऊन त्या चोऱ्या वाढत आहेत. त्याचा कुठंतरी बंदोबस्त व्हावा अशा मागणीसाठी म्हणून आज आपण सगळेजण रस्त्यावर आहोत. लातूर पॅटर्न हा 1-2 दिवसात पुणे एका दुसऱ्यांनी निर्माण केलेला नाही. वर्षानुवर्ष विद्यार्थ्यांचं, संस्था चालकांचं, शिक्षकांचं यामध्ये योगदान राहिले, पालकांचं तेवढंच योगदान राहिलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं सुवर्णकाळ लातूर पॅटर्नचा लातूर शहरासाठी राहिलेला आहे, त्या लातूर पॅटर्नला गालबोट लागण्याचं काम सध्या काही मंडळीकडून केलं जात आहे. खरंच दुर्दैवी आहे. पण सगळ्यांना मी सांगू इच्छितो की एकाच दुसऱ्या गुन्हेगारांनी गुन्हा केला म्हणून लातूर पॅटर्न हा खोल ठरेल असं कोणी अपेक्षा करू नये. कारण यामध्ये प्रत्येक लातूरकरांची आस्था आहे, प्रत्येक लातूर मधल्या विद्यार्थ्यांचं रक्त आठवलेलं आहे. आमच्यासारख्या म्हणजे 40 वर्षापासून यामध्ये सहकार्य करत असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं, शिक्षकांचं, पालकांचं योगदान याच्यामध्ये राहिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने डेव्हलप झालेला लातूर पॅटर्न अशा एखाद्यांच्या स्वार्थापोटी बदनाम होत असेल तर नक्कीच त्याला आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. आणि सरकारला सुद्धा या गोष्टीचा जाब आपण सगळ्यांनी विचारला पाहिजे. सरकारच्या माध्यमातून जी बेजबाबदारपणाचं वर्तन मागच्या काही काळामध्ये सातत्यानं होत आलंय, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या गोष्टीची दखल सिरियसली घेणं गरजेचं आहे. आम्ही विरोधी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सगळेजण तर सातत्याने या गोष्टीचा विरोध करत आहोत. पण विद्यार्थी आणि पालक जोपर्यंत सजग होऊन रस्त्यावर येणार नाही तोपर्यंत सरकारला खऱ्या अर्थानं जाग येणार नाही असं मला स्वतःला वाटतं. मी आणि आमच्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते तुम्हा सगळ्यांच्या सोबत राहोत. तुमच्या कुठल्याही अडीअडचणीसाठी सदैव तत्पर आहोत. तुमच्या अडीअडचणीसाठी तुम्ही कुठल्याही आमच्या पदाधिकाऱ्याशी संपर्क करा. तुम्ही कधीही आमच्या फ्री आहात. आम्ही तुमच्यासाठी सदैव तत्पर राहू एवढंच या निमित्तानं सांगतो. सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आदरणीय मोरे दादा, आदरणीय साळुंके दादा आणि सगळे आमची टीम या ठिकाणी तुमच्या सहकार्यासाठी, तुमच्या आंदोलनाला साथ देण्यासाठी इथं उपस्थित राहिली. त्याबद्दल लातूर काँग्रेसच्या वतीनं सगळ्या पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. आता 2 मिनिटासाठी तुम्ही सगळे इथं थांबायचंय. आंदोलनाला तुम्हाला सगळ्याला ज्यांनी इथं सहभागी झाल्यात तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी आज आवाज उठवलाय म्हणजे पुण्याचा वाटा घेतलाय. का झाले सगळे आईंदी झाल्यात. शिवाजी दुसऱ्याच्या घरी जन्मले, ही वृत्ती झाली. आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी बलिदान दिले, रक्त सांडले. आपले शहीद भगतसिंग फासावर हसत चालले तुमच्या आमच्यासाठी. कुणी हरामखोरांना नीटचे पेपर फोडावं म्हणून नाही, लोकांना परदेशात जाऊ तुका म्हणून सांगून टाटा करीत करून दुसऱ्याच गंड्यांनी मनात बसावं म्हणून नाही. तुमच्या आमच्या गोरगरिबांच्या कल्याणासाठी केलं आणि आज त्याच्यासाठी तुम्ही लढा केला. त्याचा तुम्ही सर्वांनी स्वतःच्या एका लीगमध्ये शहाचा फायदा होतो आणि लीगमध्ये कुणाचा फायदा होतोय तुम्ही अभ्यास करणारे विद्यार्थी
हा लातूर पॅटर्न आहे. खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या 40 वर्षापासून हा पॅटर्न बनवलेला आहे. आदरणीय खासदार साहेब स्वतः लातूर पॅटर्नचं प्रोडक्ट. त्याच्यामुळं हे आपलं टॅलेंट जुनं आहे आणि 52 कशी सोनं आहे. किती काही परीक्षा येऊ द्या, लातूर पॅटर्न त्याचा शिक्कामोर्तब केल्याशिवाय राहणार नाही. परंतु या पेपर फुटीला कुणी जबाबदार आहे का नाही, त्याचं कुणीतरी उत्तर दिलं पाहिजे का नाही. हा शिक्षण मंत्री कुठं आहेत? एक तरी बाई बातमी ऐकली तुम्ही कुणी? काही नाही. डिझेल वापरू नका, तेल खाऊ, परदेशात जाऊ नका, फिरायला जाऊ. ज्ञान बिड्या देण्याशिवाय दुसरा कुठलाही उद्योग येणार नाही. तुमच्या भवितव्याशी काही देणं घेणं नाही. मागच्या कित्येक वर्षापासून हा पेपर फुटतोय, त्याच्याबद्दल कुठलीही ठोस कारवाई उपाययोजना यांनी केलेली नाही. अकार्यक्षमतेबद्दल शिक्कामोर्तब या पेपर फुटीमुळे झालाय. नव्हे, हे सरकार किती अकार्यक्षम आहे याची पोच पावती या पेपर फुटीच्या निमित्तानं आपल्याला. आपल्या प्रश्नासाठी आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. कायम तुमच्या हक्कासाठी आम्ही या ठिकाणी लढू अशी आज या निमित्तानं ग्वाही देतो. आणि आज आदरणीय खासदार साहेब, आदरणीय शिवराजी दादा, आदरणीय सागर दादा, आदरणीय अभय दादा आणि या आंदोलनासाठी आमचे विष्णुदाजी दावे आणि आमचे देशमुख साहेब या सर्वांनी या ठिकाणी कृती केली. त्याबद्दल मी यांच्या सर्वांचं सुद्धा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय